नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आजचा महिलांसाठी आर्थिक संरक्षणाची सप्तपदी या महत्त्वपूर्ण विषयावर आपले स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे का की आपल्या आयुष्यात आर्थिक साक्षरता किती महत्त्वाची आहे. विशेषतः महिला म्हणून आपल्या आर्थिक अधिकारांची आणि संरक्षणाची जाणीव असणे ही काळाची गरज बनलेली आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त बचत नव्हे तर आपल्या संपत्तीवर आणि गुंतवणुकीवर अधिक सुरक्षितपणे नियंत्रण मिळवणे होय. आपण आज चर्चा करणार आहोत विनायक कुलकर्णी यांच्या अर्थमेळ आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक या पुस्तकातील 9व्या प्रकरणातून घेतलेली माहिती. महिलांसाठी आर्थिक संरक्षणाची सप्तपदी या संकल्पनेवरील 7 महत्त्वपूर्ण पावले. प्रत्येक पाऊल आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी खूपच मौल्यवान आहे. या व्हिडिओतून आपण भरपूर काही गोष्टी शिकणार आहोत, जसे की आपल्या बँक खात्यापासून ते नामांकनपर्यंत सर्व काही योग्यरित्या व्यवस्थापित कसे करायचे, आपल्या पतीच्या आर्थिक साधनांचा योग्य लाभ घ्यायचा आणि आर्थिक साक्षरता प्राप्त करून स्वतःला मजबूत कशा प्रकारचे बनवायचे. तर मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते असणार आहेत ते एकदा ओव्हरलुक करूया आणि नंतर पाहूया सविस्तर यांची माहिती. तर आपले मुद्दे असणार आहेत: आर्थिक साक्षरता महिलांसाठी का महत्त्वाची आहे, त्याचे काय काय फायदे आहेत, महिलांनी बँक खात्यामध्ये संयुक्त नावे का करावी, यामुळे आर्थिक सुरक्षेला कशी मदत होते, पतीच्या आयुर्विमा पॉलिसीमध्ये नाव नोंदवणे किती आवश्यक आहे, याचे आर्थिक संरक्षणावर काय परिणाम होतात, भविष्य निर्वाह निधीत नामांकन करणे का महत्त्वाचे आहे आणि यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य कसे प्राप्त होते, पतीच्या नावावर असलेल्या शेअर्स, डीमॅट खाते, म्युच्युअल फंड आणि पोस्ट ठेवींमध्ये महिलांनी संयुक्त नोंदणी का करावी, महिलांनी फ्लॅट किंवा घराचे नामांकन स्वतःच्या नावावर करणे आर्थिक सुरक्षेसाठी कसे उपयुक्त ठरते, पतीच्या नावावर असलेली शेती किंवा स्थावर मालमत्ता संयुक्त नोंदणी कशी आणि का करावी, आर्थिक साक्षरता मिळवण्यासाठी महिलांनी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि यामुळे त्यांचे भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्य कसे सुनिश्चित होणार आहे, महिलांनी आपल्या आर्थिक संरक्षणासाठी 7 पावलांची योजना कशी लागू करावी. विनायक कुलकर्णी यांच्या अर्थमेळ या पुस्तकात दिलेल्या आर्थिक संरक्षणाच्या सप्तपदीतून महिलांना कोणते महत्त्वाचे धडे मिळणार आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो. आता सुरुवात करूया महिलांसाठी विशेष महत्त्वाचा असा हा व्हिडिओ. तर आर्थिक संरक्षणाची सप्तपदी म्हणजे नेमकं काय आणि याच्यामध्ये आपल्या महिलांनी काय केलं पाहिजे. स्वतःला आर्थिक साक्षर करून संसाराची अर्थव्यवस्था कधीच अडचणीत येणार नाही याची खबरदारी महिलांनी घेतलीच पाहिजे. स्त्रियांनी पतीच्या कमावत्या हाताला हातभार लावून स्थिर आणि समाधानी वैवाहिक जीवनाचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे. तर प्रत्येक विवाहित स्त्रीने आपल्या 2 वर्षाच्या वैवाहिक जीवनाच्या अनुभवावर काही पावले स्वतःहून उचलणे आवश्यक ठरते. सासरच्या मंडळींचा स्वभाव आणि वर्तणूक लक्षात घेता स्वतःच्या आर्थिक संरक्षणाची गरज कितपत आहे याची चाचपणी करणे अनिवार्य ठरते. पतीला विश्वासात घेऊन जर ही आर्थिक संरक्षणाची सप्तपदी वेळीच घातली गेली तर, पण असे कधीच होत नाही. त्यातूनही नोकरी व्यवसाय न करणाऱ्या गृहिणींना तर या आर्थिक कवचकुंडलांची गरज असतेच असते. हे आर्थिक संरक्षण प्राप्त करण्याचे सप्तपदीतील पहिले पाऊल टाकावे ते बँक खाती संयुक्त नावे म्हणजेच जॉईंट करण्यापासून. हे संयुक्त खाते किंवा खाती दोहोंपैकी कोणीही एक किंवा संयुक्त नावापैकी कोणीही एक या तत्वावर कार्यरत ठेवण्याची कृती करावी. यामुळे पती किंवा पत्नी कोणीही वेळ प्रसंगी त्या खात्यातून रक्कम काढू शकेल. बँकांच्या मुदत ठेवी ठेवताना किंवा त्यांचे नूतनीकरण करताना संयुक्त नावे ठेवून संयुक्त नावापैकी कोणीही एक हा पर्याय निवडावा. तसेच काही ठेवींवर स्वतःचे पहिले नाव तर पतीच्या नावे असले
असलेल्या ठेवींवर दुसरे नाव स्वतःचे नोंदविण्यास पतीला सांगावे. काही तांत्रिक कारणांमुळे शक्य नसल्यास त्या बँक खात्यासाठी किंवा ठेवींसाठी स्वतःचे नामांकन करण्यासाठी पत्नीने आग्रही असावे. पत्नीच्या आयुर्विमा पॉलिसीबाबत तर आपण काळजी घेतलीच पाहिजे. जर वेगळी पत्नीची काही पॉलिसी असेल तर त्याचबरोबर पतीच्या आयुर्विमा पॉलिसीबाबत जाणून घेऊन त्याच्या नावे असलेल्या सर्व पॉलिसींवरील नामांकन म्हणजेच नॉमिनेशन स्वतःच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू करणे हे आर्थिक संरक्षणाच्या सप्तपदीतील दुसरे महत्त्वाचे पाऊल असेल. पतीच्या किंवा एकूणच कुटुंबाच्या शिरावर असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे उदाहरणार्थ गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी ओझी लक्षात घेऊन जर पतीने पुरेसे आयुर्विमा संरक्षण स्वीकारलेले नसेल तर त्याला ही जाणीव स्पष्टपणे करून देऊन विद्यमान विमा संरक्षणात वाढ करण्यास सांगितले पाहिजे. जर पत्नीही कमावती असेल तर तिनेही वाढीव आर्थिक जबाबदारी लक्षात घेऊन स्वतःचे विमा संरक्षण वाढवून पतीच्या नावे नामांकन हे केले पाहिजे. सप्तपदीतील तिसरे महत्त्वाचे पाऊल विवाहानंतरच्या पहिल्या 5-6 महिन्यातच टाकले पाहिजे. ते कोणते? पतीच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या भविष्य निर्वाह निधीसाठी नामांकन करण्यासाठीची प्रक्रिया करण्याचे सूतोवाच पत्नीने केलेच पाहिजे. जर स्वतंत्र सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते असेल तर त्या खात्यावर आपले नाव नामांकनात नोंदताना इतर नामांकन केलेल्या व्यक्तींना दिलेल्या हिस्सापैकी योग्य हिस्सा पत्नी म्हणून स्वतःसाठी येत आहे की नाही याची खातरजमा करावी. सप्तपदीतील चौथे महत्त्वाचे पाऊल टाकताना पतीच्या नावे असलेले शेअर्सचे डीमॅट खाते, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, पोस्ट ठेवी आणि अन्य गुंतवणुकीसाठी जिथे शक्य असेल तिथे स्वतःचे संयुक्त नाव नोंदवण्यासाठी पतीला राजी करावे. अन्यथा किमान नामांकन तरी स्वतःचे असेल याची खात्री पतीकडून करून घ्यावी. वैवाहिक जीवनात जराही कटुता न आणता सप्तपदीतील 5वे पाऊल आपण उचलले पाहिजे. हे पाऊल टाकताना काळजी घ्यावी लागेल. पतीच्या नावे असलेला फ्लॅट किंवा घरासाठी स्वतःच्या नावाचे नामांकन घरातील इतर नातेवाईकांना न दुखवता किंवा नातेसंबंधात कटुता न आणता कसे होईल याकडे सुद्धा लक्ष असावे. विवाहानंतर नवीन घर घेताना जर दोघांनी संयुक्त नावे घेतलेले घर साहजिकच आपलं असते. दोघांनीही गृहकर्ज काढले असेल तर आपसुकच गृहकर्जाच्या हप्त्यामुळे अवांतर खर्चाला आळा बसून आपलं झालेलं घर आनंदी आणि सुखदायी वाटते. पतीच्या नावे असलेली शेतजमीन, जमीन जुमला आणि स्थावर जंगम यांची योग्य माहिती मिळवून कालानुरूप ती संयुक्त नावे करणे शक्य असेल तर तसे करण्यास पतीला गोडी गुलाबीने भाग पाडावे. तसे शक्य नसेल तर किमान वारस म्हणून स्वतःचे नाव लावण्यासाठीचा केलेला प्रयत्न आर्थिक संरक्षणाच्या सप्तपदीतील 6वे महत्त्वाचे पाऊल असेल. सर्व प्रकारच्या स्थावर मालमत्तेत आणि जमीन जुमल्यात आपल्या मुलांची नावे अवयस्क मायनर असला तरीही पण वारस म्हणून नोंदणी शहाणपणाची ठरते. वैवाहिक जीवनाच्या प्रारंभापासूनच आर्थिक संरक्षणाच्या सप्तपदीतील 7वे पाऊल शेवटपर्यंत टाकावे लागते. ते पाऊल म्हणजे स्वतःला आर्थिक साक्षर करून संसाराची अर्थव्यवस्था कधीच अडचणीत येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. स्त्रियांना पतीच्या कमावत्या हाताला हातभार लावून स्थिर आणि समाधानी वैवाहिक जीवनाचा आनंद यामुळे घेता येईल. ही सप्तपदी कदाचित अमानवी किंवा कठोर आपल्याला वाटत असेल, पण ज्या स्त्रियांना यातील प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे त्यांना विचारले तर कदाचित ही सप्तपदी किती अनिवार्य ठरते हे आपल्याला लक्षात येईल. तर मित्रांनो, आर्थिक संरक्षणाच्या या सप्तपदीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेतली. आपल्या आर्थिक आयुष्याचा ठोस पाया घालण्यासाठी या 7 पावलांना आचरणात आणावे हे
अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या नावावर बँक खाते, विमा पॉलिसी, नामांकन, गुंतवणुकीत संयुक्त नोंदणी आणि संपत्तीवर नियंत्रण ठेवणे ही पायाभूत तत्वे फक्त आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठीच नव्हे तर भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. आज आपण ज्या 7 पावलांची माहिती घेतली ती म्हणजे आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे. विनायक कुलकर्णी यांच्या अर्थमेळ या पुस्तकातून घेतलेले हे मार्गदर्शन आपल्याला आर्थिक स्वावलंबन आणि स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते. म्हणून या सल्ल्यांचा विचार करून आपल्या आर्थिक आयुष्याचा मार्ग ठरवा आणि सक्षम बना. तसेच महिलांनी आपल्या आर्थिक भविष्याची जबाबदारी स्वतःच्या हाती घ्यावी आणि आर्थिक साक्षरतेच्या या प्रवासात आणखी एक पाऊल पुढे टाका. या माहितीचा लाभ घेतल्यास तुम्ही केवळ स्वतःच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी सुद्धा एक आर्थिक सुरक्षा कवच उभारू शकता. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा नक्कीच देणार आहे आणि तुम्ही आर्थिक संरक्षणासाठी हे 7 पावलं नक्कीच उचलाल. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सुरक्षित राहा, आर्थिकदृष्ट्या मजबूत राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपल्या बहिणी किंवा ज्या कोणी महिला असतील त्यांनासुद्धा फॉरवर्ड करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.